मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आता आपण याची जर्नी चालू केलेली आहे. तर आपण आता साधारणतः फक्त त्याच्याकडून टायपिंग करून घेतोय. तर टायपिंग करत असताना ती टायपिंग कशी करावी याबद्दलचा एक व्हिडिओ तुम्हाला मी देईन की त्या पद्धतीने टायपिंग करायची. त्यानंतर आता जर तुम्ही इथं पाहिलं की त्या ठिकाणी टायपिंग केल्यानंतर टायपिंगचा रिझल्ट एक येत असतो. तर हा रिझल्ट कसा पाहायचा पहा. तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की टाइम यूज किती गेला. तर टाइम यूज केलेला आहे 5 मिनिटं. त्यानंतर इथं ग्रॉस स्पीड दाखवतो WPM याचा अर्थ होतो वर्ड पर मिनिट आणि ॲक्युरेसी दाखवते 94%. 6% शब्द काय झाले टाईप करताना चुकले. त्यामुळे नेट स्पीड आलं 10 आलंय. आणि यामध्ये काय होतं, जर त्याची ॲक्युरेसी मध्ये जास्त चुकत असेल तर त्यावेळेस स्पीड काय होतं, नेटचं स्पीड कमी होतं. त्यानंतर इथं दाखवलं जातं आपल्याला की कोणते शब्द जास्त चुकतात, कोणते कमी चुकतात. अशा पद्धतीने काय होतं, रिझल्ट येतो. म्हणजे नॉर्मली आता 10चं स्पीड आहे आणि हे स्पीड हळूहळू आपलं वाढत जाणार आहे. हा आपण नक्कीच पुढे शेअर करू की स्पीड कसं वाढतंय. तर तुम्हीही सुद्धा या पद्धतीने तर तुम्ही सुद्धा जर तुमच्या मुलाला ट्रेनिंग देत असाल तर साधारणतः पहिले 4-5 दिवस फक्त टायपिंगची प्रॅक्टिस द्या, कारण की आपला कीबोर्डवरती हात बसला पाहिजे. टायपिंगची प्रॅक्टिस आता आपण देतो आणि त्यानंतर मग आपण एक एक टॉपिक काय करणार आहे पुढचा चालू करणार आहे. तर आता आपण ही टायपिंगची प्रॅक्टिस पाहिली. पुढच्या वेळेस आपण नेक्स्ट प्रोग्राम मध्ये आपण त्यामध्ये पेंट पाहणार आहोत की जेणेमुळं आपल्याला माऊसची प्रॅक्टिस त्याची होईल आणि जेणेकरून कीबोर्ड आणि माऊस हँडल झाल्यानंतर आपण एक एक टॉपिक पुढे काय करणार आहे चालू करणार. धन्यवाद.